गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् माधुर्यरसकल्लोळां शिवशक्तिकरूपिणे अमृतानुभावार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिने. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. कलिकाल भुजंग मावलीडं निखिलं धर्मवेक्षं विप्लवं या जगतापतिरंशतोऽवतीर्ण शिव छत्रपती जगत्तेजय. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तुकाराम लक्ष्मण हनुमान जी की जय. आज विशेष दिवस आहे नरसिंह चतुर्दशीचा. आजच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा अवतार नरसिंह देवांचा खांबातून प्राकट्य झालं प्रल्हादाच्या भक्तीसाठी आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पण आपण पाहतोय की त्यांनी पण असाच ओपन ओपन स्टमक सर्जरी केलेली आहे अफजल खानाची. आज त्यानिमित्ताने आपण कथा घेतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांचं चरित्र कवींद्र परमानंदांना लिहायला सांगितलं आणि कवींद्र परमानंदाने एक सुंदर ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे शिवभारत. आणि या शिवभारत ग्रंथामध्ये कवींद्र परमानंद शिवरायांचं वर्णन करतात. का शिवरायांचं चरित्र ऐकलं पाहिजे ते काशीमधल्या ब्राह्मणांना सांगतात. उदार शब्द संदर्भम भूरिभावार्थमद्भुतम माधुर्यादि गुणोपेतम अलंकारेरलंकृतम निचितम धर्मशास्त्रोक्तेर अर्थशास्त्र समन्वितम विश्रुतम सर्वलोकेषु पुराणामिव नूतनम समस्त दोष रहितम सहितम लक्षणेर्निजे तदेशेषमशेषज्ञ शंसन शंसित व्रता. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते कसं आहे, अद्भुत आहे, अर्थ गांभीर्याने भरलेलं आहे, माधुर्य गुणांनी युक्त आहे, अलंकारांनी विभूषित आहे, धर्मशास्त्र आणि राजनीती यांनी परिपूर्ण आहे, ज्याची जणू काय नववे पुराण म्हणून सर्व लोकात प्रसिद्धी झालेली आहे, जे समस्त दोषांतून मुक्त आहे आणि सर्व निजलक्षणांतून युक्त असे चरित्र आहे. हे सर्वज्ञ आणि तू त्या चरणी ब्राह्मण आम्हाला सांगतो. काशीतल्या ब्राह्मणांचा संवाद आहे कवींद्र परमानंदाशी. तर हे एवढं दिव्य चरित्र आहे. कलियुगामध्ये छत्रपतींच्या ह्या दिव्य चरित्राचं जर आपण पारायण केलं, श्रवण केलं तर काय होणार आहे. कली कल्मश हरिण हारिणी जन चेतसा जशांशी शिवराज्यस्य श्रोतव्यानी मनीषिवी. आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहे, आपल्या मनामध्ये पुरुषार्थ जागृत होणार आहे, पराक्रम जागृत होणार आहे. या संसारिक जीवनामध्ये येणाऱ्या अनेक अडथळ्यांना तोंड देण्यासाठी आपण सक्षम होणार आहोत. जी मनाची शक्ती वाढवायची आहे, मनाची धारणा वाढवायची आहे, जीवनातल्या सुखदुःखांमध्ये समान राहण्याचं भगवद्गीता जो संदेश देतोय ते आचरण करायचंय. त्याच्यासाठी परम औषध म्हणजे काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. आज आपण त्याचं श्रवण कीर्तन करणार आहोत आणि आजच्या या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे.
क्षमा करा. मी चालू होतं. मी स्वप्नील नागावकर. आध्यात्मिक मानसशास्त्रामध्ये फार आवड आहे आणि गुरूंच्या आज्ञेने, भगवंतांच्या कृपेने काही नम्र सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. आशा आहे आपल्या सर्वांना आनंद आणि प्रेरणा याच्यातून मिळेल. आज विषय आहे नरसिंह रूपी छत्रपती शिवाजी महाराजांकडून अफजल खानाचा वध. शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आपली राजधानी सुरू केली होती. पहिला किल्ला तोरणा घेतला. त्याच्यानंतर त्यांनी सिंहगड, राजगड, त्याच्यानंतर जावळीचं खोरं घेतलं आणि अशा प्रकारे त्यांचा पराक्रम वाढत चालला होता. आणि हा पराक्रम, वाढणारा पराक्रम पाहून विजापूरच्या दरबारामध्ये जी बडी बेगम होती, आदिलशहाची पत्नी, ही फार घाबरली गेली. आदिलशहाचा दरबार घाबरला गेला की अरे काय हा छत्रपती, हा शिवाजी काय करत आहे. एकावर एक किल्ले घेत चाललेला, एकावर एक पराक्रम. हे ऐकून त्यांना त्या ठिकाणी चिंता झालेली. श्रोते व्हावे सावधान, विजापूरचे सांगतो वर्तमान, महाराजांच्या आईच्या महिमेने दरबार सारा हादरला. विजापूरचा दरबार हादरून गेला होता छत्रपतींची महिमा ऐकून. आदिलशहा झाला बहुक्रोधित, बडी बेगमी संतापत, ती तर मनातले मनात शिव्या देई शिवाजी. भरपूर शिव्या देत होती, लाखोनी शिव्या देत होती, हजारो वेळा जाळीत होती, शेकडो वेळा सोडीत होती, पण मनाचे ज्यावेळेला आपण देशभक्तीसाठी, समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करायला निघतो, तर हजार लोक राहतीलच की जे आपल्याला शिव्या पण देणारे असतील. तर तशीच ही विजापूरची बेगम आणि काय ठरवलं, दरबार भरवला. आणि या दरबारामध्ये तिने विडा ठेवला की शिवाजी को है पकडना. आणि या दरबारामध्ये 22 सरदार होते आणि या 22 सरदारांमध्ये कोणी पुढे येऊन तो विडा घेईना. तोच एक बहादूर आला, कुर्णी साथ शहाला केला, विडा तमकीचा उचलला, बोलता झाला शाह. कोण होता तो? तो म्हणाला, आणतो शिवाजीला पकडून, बादशाह पुढे पेश करीन, ते सेवा तख्ताची बजावीन, इमानीत बारे. एका भटारखाणीचा मुलगा, म्हणजे एक स्वयंपाकात काम करणारी एक स्त्री होती त्यांच्या मुघल साम्राज्यामध्ये, तिचा हा मुलगा. पण तो होता बहादूर. नाव त्याचे अफजल खान. राजासी यानेच पकडून नेले होते विजापुरा. शहाजी राजांना यानेच पकडून नेलं होतं विजापूरला. आता ती घटना सांगायला वेळ नाही. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे भाऊ होते संभाजी राजे, यांनाही धोका देऊन कणकगिरीच्या युद्धामध्ये याच अफजल खानाने मारलं होतं. आणि मग याची गर्जना ऐकली की मी आणेल शिवाजीला पकडून. बडी साहेबीन बेगम खुश झाली. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, शाबास शाबास, सर्वजण खुश झाले. त्याला मान सन्मान पोशाख अनेक हत्ती, अनेक घोडे, अनेक उंट, जवळपास 25,000ची सेना त्याला देण्यात आली आणि कामगार इतर देण्यात आले. आणि विजापूरच्या शहराच्या बाहेर सेनेचा पसरला सागर. 12 सहस्र घोडेस्वार होते, 12,000 घोडेस्वार, तितकेच पायदळही, 65 हत्ती, उंट, अनेक तोफखाना, बाजार बुणगे तेही देखा. जवळपास 25-30 हजाराची सेना घेऊन तो ससज्ज झाला. आणि तो निघाला नाही, 2-4 किलोमीटर नाही गेला तर काय झालं, निशाणीचा हत्ती मेला पहिल्याच मुक्कामावर. त्याचं नाव होतं फत्ते लष्कर, नाव त्याला. झाला अपशकुन खानाशी. आणि खानाने ज्योतिषशास्त्राला बघितलं, बघितलं आणि ज्योतिषाने सांगितलं की हा तुझा समय खराब आहे. पण अहंकार एवढा होता की नाही, मी निघणारच. आणि तो निघाला. पण त्यावेळेला त्याने सांगितलं की या युद्धात तुझं काही होऊ शकतं. तर बघा किती हे संवेदनहीन लोक होते. याच्या 62 पत्न्या होत्या. या अफजल खानाला वाटलं की युद्धामध्ये जर आपण मेलो किंवा काय झालं तर माझ्या स्त्रियांचा दुसरा कोणतरी उपभोग घेईल
म्हणून त्याने आपल्या 62 पत्न्यांना विजापूरच्या बाहेर मारलं. आजही त्यांच्या त्या समाधी तिथे आहेत. बघा, त्याला कोणीतरी विचारलं, तू यांना का मारतोय? तो म्हणाला, मी युद्धात माझं काय झालं तर यांचं का होईल, यांना आधीच मारतोच. आणि त्याला विचारलं, तुझं युद्धात वाचलं असतं का होईल? तो म्हणाला, मी अजून 100 करेन. म्हणजे हे किती राक्षसी वृत्तीचे लोक होते बघूया आपण. 65 पत्न्यांचा तो खून करू शकतोय, जिवंत मारलेला आहे त्यांना त्याने. अफजल खानाने किती क्रूर होता तो. आणि मग अशा प्रकारे तो युद्धाला निघालेला. राजगड प्रताप त्यावेळेला सह्याद्रीच्या पर्वतरांगातून अं, शिवाजीला कसं बाहेर काढायचं ह्याचा तो विचार करत होता. आणि त्याच वेळेला तो निघालाय की त्यावेळेला काय झालं होतं, समर्थ रामदास स्वामींनी पूर्ण भारतभर त्यांचे मठ स्थापन केले होते. आग्र्यावरून पण छत्रपती ज्यावेळेला सुटून आले त्यावेळेला समर्थांच्याच मठ मंदिरातून आले. इतिहासामध्ये नोंद आहे की त्यांच्या सोबत त्या मोहिमेत एक समर्थांचा शिष्य देखील होता. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने नोंद करून ठेवलेली आहे त्याच्या डायरीमध्ये. आणि समर्थांच्या नेटवर्क जे मठ होते त्याच्यातून गुप्त संदेश, गुप्त योजना पसरत होत्या. आणि समर्थांच्या आणि त्यांच्या शिष्यांच्या मार्फत एक पत्र आलेलं आहे शिवाजी महाराजांना. आणि त्या पत्रामध्ये दिलेलं आहे, विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतून हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन राहतोची नाही. त्याचं पहिलं अक्षर बघा, विजापूरचा तरदार निघाला आहे. शेवटची ओळ वाचा, एकांती विवेक करून इष्ट योजना करावी. अशा प्रकारे समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोघांनी मिळून स्वराज्याच्या कार्यामध्ये अनमोल योगदान दिलेले. समर्थांचं प्रचंड योगदान आहे. हे विचार केला आता छत्रपतीला मैदानावर कसं आणायचं, म्हणून त्यांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली. काळाने केला विचार, अति अवघड ते डोंगर, कोण जाईल त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत? शिवाजीच आणावे मैदानावर. मग काय करावं त्याने ठरवलं, तर त्याने ठरवलं की आपण मंदिरं तोडायला सुरुवात करू. आणि या अफजल खानाने आपली शेकडो मंदिरं तोडली. अफजल खानाचं नावच होतं, तो स्वतःला मूर्ती फोडणारा आणि मूर्ती पूजा करणाऱ्यांना मारणारा, असं त्यांनी स्वतःला उर्दू मध्ये उपाधीच लावून घेतली होती. हजारो लाखो मंदिरं मुघलांनी तोडली, हजारो लाखो मूर्ती तोडल्या गेल्या. मूर्तींना ते काय करायचे, मूर्तींना एक तर तोड फोडायचे, नाहीतर त्यांना मशिदीच्या पायरीमध्ये गाडायचे, किंवा त्यांच्या शौचकूपामध्ये बसवायचे, किंवा गटारांमध्ये आपल्या मूर्तींची तोंड लावायचे. हजारो मंदिरं, लाखो मंदिरं तोडली. तर हा तुळजापूरच्या मंदिरामध्ये आला आणि ह्याने तुळजाभवानीची मूर्ती तिथे फोडली, तिला जातात घालून भरडली आणि त्या मंदिराला उद्ध्वस्त केलं. आणि त्या मंदिरात त्याने गाय कापली. ती क्रूर हिंसा याने केलेली आहे. आणि ज्या वेळेला त्याने ही गाय कापली त्यावेळेला त्याच्या सोबत जवळपास 38 हे मराठी सरदार होते. त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक काका होते, दोन सासरे होते, पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, त्यांच्या सासरवडीकडची माणसं, त्यांचे स्वतःचे काका, चुलत काका मंबाजीराजे भोसले होते, प्रतापराव मोरे, कल्याणराव यादव, नाईकजी कराटे, नाईकजी पांढरे, जुंजरराव घाटके, काटे, घोरपडे, असे कितीतरी मराठी सरदार गुलामगिरी करत होते अफजल खानाची स्वतःच्या स्वार्थासाठी. त्यांच्या समक्ष तुळजाभवानी माताची मूर्ती फोडली गेली, गाईला कापलं गेलेलं आहे. तिथून तो पंढरपूरला गेला, पंढरपूरचं मंदिर पण त्याने उद्ध्वस्त केलेलं आहे. आता पण बरीच मंदिरं उद्ध्वस्त केली आहेत, किंवा आधी बऱ्याच मंदिरांवर काही दुसऱ्या गव्हर्नमेंटच्या काळामध्ये अनेक मंदिरांना भरपूर लुटलं गेलेलं आहे. अनेक मंदिरांवर सरकारी कायदा लावलेला आहे. आजही अनेक गोष्टी सूक्ष्म रूपाने आजही आक्रमण होत आहे. त्याचबरोबर आज सगळ्यात भयानक आक्रमण कुठलं झालेलं आहे या गेल्या 70-80 वर्षात स्वतंत्रोत्तर काळात, तर ते एज्युकेशन सिस्टम मधून चुकीचा इतिहास शिकवला गेला. मुघलांना हिरो केलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना फार कमी शिकवला गेला. त्याचबरोबर मीडिया, टीव्ही, इंटरनेट
सगळीकडून विदेशी संस्कृती दिलेली आहे. इंग्लिश मिडियमचे स्कूल आले, आजच्या मुलांना गणपतीचं स्तोत्र येत नाहीये. प्रारंभी विनंती करू गणपती माहित नाहीये, पसायदान माहित नाहीये, पण ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार माहितीये. सेंट हे सेंट ते सेंट ते सगळ्या विदेशी संस्कृतीच्या शाळा झालेल्या आहेत. आपली संस्कृती किती सायंटिफिक होती. आम्ही याच्यावर पण सेशन घेत असतो. पुढच्या आठवड्यात आम्ही एक सेशन ठेवलंय, ब्रेन वेव्स अँड साऊंड व्हायब्रेशन्स. या साऊंड व्हायब्रेशनचा आपल्या ब्रेनवर, आपल्या अंतरंगावर कसा इफेक्ट होतो. ती संस्कृतची श्लोक आजच्या मुलांना येत नाहीयेत. शुभम करोती कल्याणम येत नाहीये, पण विदेशी संस्कृतीचा, म्हणून आजची पिढी कमकुवत होत चाललेली आहे. विदेशी कपडे घालायला पाहिजेत. विदेशी खाणं, बर्गर, पिझ्झा, घाणेरडं खाणं, टोमॅटो पोमॅटो, काय काय घाण यायला लागलेली आहे. किती दिवसात शिळं आणि घाण माणसं खात आहेत. आजची तरुण पिढी खाणं, राहणीमान सगळ्यात बिघडत चाललेली आहे. ती हिंदू मंदिरांची तोडफोड नाही, हिंदू संस्कृतीची तोडफोड जी अफजल खानाने सुरू केली. आज पण अनेक अफजल खान इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा नाश करत आहेत. वेळ कमी आहे, त्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये जात नाही. अपेक्षा आपण त्याचे जे सैन्य होते, तितकेच इतर सरदाराचे काही सहस्त्र या भागाचे सैन्य होते त्याच्याजवळ. ज्यावेळेला तो त्याचे 25,000 सैन्य घेऊन निघाला, त्याच्यात अजून तेवढ्याच पटीने अजून 15-20 हजाराचं सैन्य त्याच्या मराठी सरदारांचं सामील झालं. का? कारण अफजल खानाने पत्र लिहिलं होतं मराठी सरदारांना, या एकत्र. आणि स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या देशमुखी करता, स्वतःच्या पाटीलकी करता, देवदेश धर्माचा विचार न करता गुलामगिरी पत्करली. आज देखील आम्ही पर्यावरणाचा, देशाचा विचार करत नाही. प्लास्टिकचे बॉटल वापरतोय. हा, मला प्लास्टिक स्वतःला काय माझं गरजा भागतात हे बघतोय. पर्यावरणाचा, देशाचा विचार आपण करत नाहीये. पण पर्यावरणाचा आणि देशाची हानी ही आपलीच हानी आहे. हा आपल्या डोक्यात विचार येत नाहीये. स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या वतनवाडी करता या लोकांनी अफजल खानाचं शरणागती पत्करली. उद्या विचार नाही केलं, छत्रपतींचं जर स्वराज्य ह्यांनी घेतलं असतं, उद्या हे सगळे अजून गुलामगिरीत गेले असते. पण ही विवेक बुद्धी नव्हती. गुलामगिरीमध्ये ही विवेक बुद्धीची निर्मिती होत नाहीये. म्हणून आजच्या पिढीला स्वतंत्रपणे विचार करायला लावणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आजचं एज्युकेशन सिस्टम फक्त मुलांवर लादतं, हे शिका, ते शिका, ते शिका, ते शिका. मुलांच्यातली विचारसरणी जागृत करण्याचं काम कोणीही करत नाही. मुलांना विचार करायला देणं, मुलगा जा झाडाखाली बस, निसर्गातना तू काय शिकू शकतोस, या देशाबद्दल तुझे काय विचार आहेत, हे कोणच देत नाही. घोकंपट्टी शाळेत दिलेली पुस्तकं पाठ कर आणि मार्क्स साठी अभ्यास कर. मार्क्सवादी एज्युकेशन आहे. त्याचं चरित्र निर्माण होत आहे का माहित नाही. त्याच्यातल्या स्किल्स निर्माण होतात का माहित नाही. त्याच्याची मनाची शक्ती जागृत होते का माहित नाही. जीवनातल्या सुखदुःखांना लढायला तो तयार होतोय का नाही. त्याच्यातला आत्मविश्वास जागृत होतोय का माहित नाही. पण तो घोकंपट्टी करतोय आणि मार्क्स, अरे आमच्या पोराने 95% मार्क्स काढले, खेडेवाटा गावगाव सगळी मार्क्सवाली. मार्क्स डझंट डिफाईन युअर सक्सेस. आज IITs मध्ये किती आत्महत्या होत्या. चरित्र, आत्मविश्वास, शारीरिक बळ, मानसिक बळ, आत्मिक बळ फार आवश्यक आहे. नको रे मना द्रव्य पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, गडे भोगणे पाप ते कर्म कोठे, न होता मनासारखे दुःख मोठे. अरे दुसऱ्याचं धन, हे सरदार लागले होते धनाच्या प्राप्ती करता अफजल खानाच्याकडे, वतनदारी करता. समर्थ म्हणतात, अरे तुम्ही आई वडिलांचे जरी पैसे चुकीच्या माध्यमातून जर घेतलेत, कोणाचेही पैसे तुम्ही कष्ट न करता घेताय, तर त्याचा पाप लागणार आहे. आजकालच्या पिढीला शॉर्टकट पैसा कसा कमवायचा हे शिकवलं जातं. पण पैसा हेच एक जीवनाचं ध्येय ठेवलंय. आनंद, सुख, शांती ही द्यायलेली नाहीये. मग भ्रष्टाचार करू. आज प्रत्येक ऑफिसला, सरकारी कार्यालयात जा, प्रत्येक भ्रष्टाचार केल्याशिवाय कार्य होत नाहीये. प्रत्येक सरकारी योजनेमध्ये आजकाल घोटाळे आहेत. प्रत्येकीकडे आजकाल शिक्षण, एज्युकेशन सिस्टम चरित्र निर्मिती करतच नाहीये.
आपल्या पिढीला धर्माचं रक्षण करायला शिकवलं, आपलं रक्षण होणार आहे. समाजाचं रक्षण केलं तर आपलं रक्षण होणार आहे. एक मस्त आपल्या शास्त्रामध्ये श्लोक येतो, धर्म एव हतो हंती धर्म रक्षती रक्षिता तस्मा धर्म न हंतव्य मानो धर्म हतो वधित. मी जर माझं पर्यावरण जर साफ ठेवलं, प्रदूषण होणार नाही, मला त्याचा त्रास होणार नाही. मी एसी गाडीमध्ये फिरतोय आणि त्याच्यातून होणाऱ्या प्रदूषणाने जर पर्यावरणाचं काय होते तर होते, मला काय करायचं, ग्लोबिंग वॉर्मिंग झालं तर झालं, प्रदूषण झालं तर त्याला असा विचार, अरे पण उद्या याचा याचा परिणाम माझ्यावरच होणार आहे. तसं धर्माचं रक्षण केलं आपण, देशाचं रक्षण केलं तर उद्या आपण सुरक्षित आहोत. आज आपल्याकडे देशावर आज आपण पाहतो, गेले काही दिवस झाले जोरदार रक्षण करतात आपले सैनिक. या सैनिकांनी देशाचं रक्षण केलं नाही तर आज आपण सुरक्षित इकडे राहू शकतो का? नाही. पण धर्माचं रक्षण करणं हे आपलं स्वतःच रक्षण करणं आहे. म्हणून धर्माकरता, समाजाकरता, पर्यावरणाकरता, देशाकरता काहीतरी कार्य करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. हे आपण आजच्या पिढीला शिकवलं पाहिजे. काय झाले अकस्मात ते राज सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना काळ हा पाठी लागी. रावणाचं काय झालं? फक्त पैसा, स्वार्थ आणि उपभोग, इंद्रिय तृप्तीच्या मागे गेला, सर्व राज्य त्याचं बुडालं. आजची मॉडर्न एज्युकेशन सिस्टम जी ज्या पिढीचं निर्मिती करते, जी भोगवादावर आधारित आहे, पैसा इंद्रिय तृप्तीवर आधारित आहे, ही पण त्या रावणासारखी त्यांची लंका उद्ध्वस्त होणार आहे. निस्वार्थ बुद्धीने जर आपण सेवा केली तर आपल्याला कीर्ती मिळेल, आणि कीर्ती मिळाली तर सुख प्राप्त होईल. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हे चित्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वाजी जावे, पर्यंतरी सज्जनानी व्हावे. या पिढीला आपण शिकवलं पाहिजे, आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि अशा प्रकारे अफजल खानाने अनेक सरदारांना आपलं गुलाम बनवलं, आपली मंदिरांची तोडफोड करायला लागला, आणि तो प्रयत्न करत होता छत्रपती शिवाजी महाराजांना मैदानावर आणेल. आणि ही मंदिरं तोडली, सगळे मावळे आपले चिडले गेले, अनेक सरदार आपले चिडले गेले की चला महाराज आक्रमण करूया, हा काय करतोय. पण छत्रपती शिवाजी महाराजांना बहुत क्रोध आला, पण विवेकही तो आवरून ठेवला. विवेक बुद्धीने त्यांनी तो आवरून ठेवला. फार महत्वाचं आहे जीवनामधल्या अशा प्रसंगामध्ये विवेक बुद्धी फार महत्वाची आहे. जर विवेक घालून प्रतापराव गुजरांनी आपण पाहिलं आक्रमण केलं आणि कसे त्यांना अपयश आलं, तर यांनी विवेक बुद्धीने छत्रपती मैदानावर गेले नाहीत, ते वाट बघत राहिले हा सह्याद्रीमध्ये कसे का. पण 30-35 हजाराची त्याची सेना, आपल्याकडे 10,000ची पण सेना नाहीये, आपण कसं काय त्याला तोंड देणार. म्हणून विवेकाने आपला संयम धीर छत्रपतींनी धरून ठेवला. फार महत्वाचं आहे. आजच्या मुलांना एक मोबाईल देऊ नका, आत्महत्या करतात आजची मुलं. दारू, नशा, सिगरेट, किती चुकीच्या गोष्टींची आहारी जातात. संयम दिन, कारण त्यांना आम्ही विवेक बुद्धी शिकवलीच नाही. आणि ही विवेक बुद्धी केवळ 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 आणि केवळ आपल्या शास्त्रांच्या अध्ययनातून निर्माण होते. महाभारताचं वाचन, दासबोधाचं वाचन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं वाचन आपल्याला विवेक बुद्धी जागृत करायला मदत करतो. त्यांना स्वतःच्या भावाची, शंभूजींची हत्या ठाऊक होती, खानावर भरोसा नव्हता, सगळं त्यांच्या डोक्यात होतं, पण तरी पण त्यांनी काय केलं, आपला संयम धरून ठेवला. कारण छत्रपतींकडे दिव्य गुण होते. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात 13व्या श्लोक पासून सर्वांनी वाचू शकता. भगवद्गीतेचा 13वा अध्याय फार महत्वाचे श्लोक आहेत. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. हे सर्व गुण आपल्याला छत्रपतींच्या जीवनात मिळतील. समदुःख सुखक्षमी, दुःख आणि सुखामध्ये ते समान होते. अद्वेष्टा सर्वभूताना, कुठल्याही जीवात्म्याचा त्यांना द्वेष नव्हता. हा, पण अधर्माचा द्वेष होता. प्रत्येक प्रजेच्या बद्दल त्यांना मैत्र करुणा होती. निर्मम, आसक्ती नव्हती.
अहंकार नव्हता. संतुष्ट सततम योगी, ते श्रीमंत योगी होते. बाहेरून श्रीमंती स्वराज्य वाढत होते, पण अजून ते अनासक्त योगी होते. यात आत्मा दृढ निश्चय, त्यांच्याकडे दृढ निश्चय होता. मय्यार्पित मनोबुद्धी, त्यांची मन आणि बुद्धी भगवंतांच्या चरणांवर अर्पित होती. यस्मान्न द्विजते लोको, लोकांना द्विजतेचे. आपल्यामुळे कोणाला दुःख होत नाही, दुसऱ्यांच्या दुःखामुळे आपल्याला दुःख होत नाही. हर्ष आनंद दुःख सर्व प्रसंगांमध्ये समान राहत होते. मानापमानयो, सुख दुःखात मित्र शत्रू मान अपमान याच्यामध्ये जो व्यक्ती समान राहतो तोच आध्यात्मिक प्रगती करू शकतो. जीवनात येणाऱ्या सुखदुःखांमध्ये समान राहायला शिकणं हा अध्यात्मातला महत्वाचा गुण आहे. कोणी निंदा करो, कोणी स्तुती करो, मी माझ्या ध्येयाच्या, माझ्या कार्यावर मी फोकस्ड आहे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्ट यान केनचित, अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रिय. अनिकेत घराची आसक्ती नाही. अफजल खानाच्या वधानंतर 1.5 वर्षानंतर छत्रपती महाराज घरी परतले. कुठल्या किल्ल्याची घराची आसक्ती नाहीये, फक्त सेवा सेवा आणि सेवा. भगवत चरणी त्यांची मतीर स्थिर मती होती. स्वराज्याच्या प्रती धर्माच्या प्रती मती त्यांची बुद्धी स्थिर होती. म्हणून ते विचलित त्यांच्या सवंगड्यांनी सांगितलं की महाराज आपण जाऊया लढूया, पण महाराज म्हणाले नाही. ते म्हणतात देवी भवानी आम्हा प्रमाणे भय चिंता कशाची. त्यांचा एवढा विश्वास होता, त्यांचा एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. अरे भवानी माता आम्हाला साक्ष आहे, आम्हाला कशाची भय चिंता नाहीये. आम्ही त्याला जावळीच्या खोऱ्यातच आणू, प्रतापगडी आपण राहावे आणि खानाशी जावळी आणावे असा त्यांनी विचार केला. काय केलं अफजल खानाने, त्यांचे छत्रपतींचे मेवणे निंबाळकर या निंबाळकरांना पलटण मध्ये त्यांनी कैद केलं. बजाजी निंबाळकर त्यांना कैद केलं. आणि ज्यावेळेला महाराजांना हे कळलं तर करायचं काय, म्हणून छत्रपतींनी युक्ती लावली. ज्या ठिकाणी शक्तीचा वापर होत नाही त्या ठिकाणी युक्ती लावली. त्यांनी एका सरदाराला पत्र दिलं आणि त्या सरदार तो थोडा छत्रपतींशी त्याचं आणि त्या छत्रपतींचं चांगलं होतं. आणि त्या सरदाराला त्यांनी सांगितलं की माझी एक इच्छा आहे की या माझ्या मेवण्यांना तुम्ही त्यांच्या तावडीतून सोडवा. आणि मग त्या सरदाराने सांगितलं की बघा अफजल खान, जर तुम्ही या निंबाळकरांना जर सोडला नाहीत तर सगळे मराठी सरदार तुमच्या विरोधात जातील. आणि युक्तीने अफजल खानाने कडून निंबाळकरांना सोडवलं गेलं. फार मोठा त्यांना दंड द्यावा लागला, पण निंबाळकर हे वाचले गेले. दंड देवनी भरपूर निंबाळकराची मग सोडवले. या ठिकाणी पत्राद्वारे युक्ती करून छत्रपतींनी त्यांच्या कान्होजी जेदे नाईक रोहिडे खोऱ्याचे देशमुख महाराजांशी निष्ठापूर्वक वर्तत होते आजवारी, यांना देखील पत्र गेलं. त्यांनाही मिळाले फरमान. कोणाच्या दिलशा काय की अफजल खानाला जाऊन तुम्ही भेटा. पण कान्होजी जेदे राजगडावर आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर त्यांनी पाणी सोडलं. म्हणाले महाराज मी माझ्या 5 मुलांना घेऊन तुमच्या चरणावर शरणागत झालेलो. ज्यावेळेला गोपी मध्यरात्री कृष्णाची बासुरी ऐकून घरदार मुलांना पतीला सोडून स्वतः जात होत्या कृष्णाकडे, तिथे कान्होजी जेद्यांनी पण शिवाजी महाराजांची बासरी स्वराज्याची पुकार ऐकली आणि ते 5 मुलांना घेऊन छत्रपतींच्या चरणांवर शरणागत झालेले आहेत. अप्रतिम ही शरणागती आपल्याला कान्होजी जेदे, भैरजी नाईक, तानाजी मालुसरे आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं, बाजी प्रभू देशपांडे, सोंडाजी फर्जन, काय शरणागती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या. म्हणाले बघा तुम्हाला पण जायचं असेल अफजल खानाकडे जा. पण कान्होजी जेदा म्हणाले नाही. म्हणाले या कणभर पोटासाठी, गाडग्या मडक्यांसारखी सारखं पोट भरण्यासाठी ती लाचारगिरी पत्करणं हे आम्हाला कधीही मान्य नाही.
आणि हेच वाक्य मला सावरकरांच्या जीवनातून आठवतंय. ज्या वेळेला त्यांची पत्नी त्यांना भायखळ्याच्या तुरुंगात भेटायला गेली, तर त्यांच्या पत्नीला म्हणतात, अगं 4 काट्या गोळ्या करून जर घरट्या बांधून संसार करणं, याला जर संसार म्हणत असतील, तर असे संसार कावळे पण करतात. पण म्हणाले आपल्या घराची लाकडं जाळून जर दुसऱ्याच्या घरात सोन्याचा धूर निघत असेल, तर असा संसार मला देशाचा संसार. कान्होजी जेधेंनी तेच केलं, बाजी प्रभू देशपांडेंनी तेच केलं, कोंडाजी खंदांनी पण तेच केलं. पाची पुत्रांसह आमचे प्राण स्वराज्यावरी ओवाळू. जेद्यांचे हे वाक्य ऐकता महाराज झाले प्रसन्न चित्ता. महाराज फार प्रसन्न झाले. आणि मग आणि छत्रपती शिवाजी महाराजही प्रतापगडावर जातात. कारण त्यांना जावळीच्या खोऱ्यात, म्हणजे आजकालचा महाड कोल्हापूरकडचा भाग, त्या ठिकाणी अफजल खानाला आणायचं होतं. आणि झालं काय? महाराज होते प्रयत्नरत सदा भवानी चिंतनात. एके दिवशी अकस्मात चमत्कार झाला. त्याला भवानी माता प्रकट झाली आणि भवानी मातेने दर्शन दिलं. आणि भवानी मातेने जे दर्शन दिलं त्याचं कवींद्र परमानंदाने फार सुंदर उल्लेख केलेला आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. कवींद्र परमानंद म्हणतात की भवानी मातेचं दर्शन कसं होतं. आपण की ही भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर प्रकट होते आणि त्यांना दर्शन देते, त्यांच्याशी बोलते. कल्पवल्लीमिव नवा पुरुस्ताद तातां स्थितां सरत्नाभरणा शोणचरणा चंपक प्रभा. टवटवीत कल्पलता समोर उभी आहे, रत्नालंकार युक्त आरक्त चरण, सोनचाफ्याच्या फुलांप्रमाणे कांतिमान, जगदगीत नील वस्त्र परिधान केलेली, काळा बुचडाने सुशोभित, सुकुमार कुमारीचा वेश धारण करणारी, सुंदर सुंदर नेत्र असलेली, मंद स्मित करणारी अशी सुंदर भवानी माता त्यांच्या समोर प्रकट झाली. मंदास्मिताम भीन नवप्रवाल पुलिताधरा, रत्न रश्मी कुला किरण कंकणा शुभ लक्षणाम. सुंदर सुशोभित भवानी माता त्यांच्या समोर प्रकट झालेली आहे. आणि ही भवानी माता काय म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांना, उपैत्य फजलो नाम योय यवन पुंगवा, स एच सच्चलो वत्स त्वया युत्सते. अरे जो हा अफजल खान नावाचा यवन श्रेष्ठ जवळ येत आहे ना, तुझ्याशी युद्ध पहार करते ना, हा राक्षस आहे, दानव आहे, आणि याचा वध मी केलाय असं समज. हा मेलेलाच आहे समज, तू निमित्त मात्र हो आणि तू युद्ध कर. अर्जुनात भगवान श्रीकृष्णाने हे सांगितलं, निमित्त मात्र भगवसवेसाची, तू निमित्त मात्र हो आणि युद्ध कर. भवानी माता पण तेच म्हणते, मी तुझ्या तलवारीत आहे. ज्या वेळेला तू वसुदेव झालास, मी नंदाच्या घरी तुला सहाय्य करण्यासाठी स्वर्गातून अवतीर्ण झाले. आणि आता इदानीमपि दैत्यारे विमुच तुळजापुरा उपेत्ता स्मिती जानी सहाया एव ते स्वयं. मी आज तुळजापूर सोडून प्रतापगडावर आले तुझ्या साह्यासाठी. भवानी माता म्हणते, विधिना विहितो सस्य मृत्युस्त पाणी नामुना अतस्तिष्ठामि भूत्वा कृपाणी ब्रुवणेव. आणि अशा प्रकारे भवानी माता बोलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीत प्रविष्ट झाली. आता आध्यात्मिक चमत्कार म्हणजे काय? तर चमत्काराला अध्यात्म म्हणत नाही, साक्षात्काराला अध्यात्म म्हणत. विवेक बुद्धी जागृत होणं, संसाराची अनासक्ती निर्माण होणं, धर्म देवाच्या प्रती प्रेम निर्माण होणं, याला अध्यात्म म्हटलेलं आहे. हे चमत्कार हे सिद्धीचे प्रकार आहेत, ते अध्यात्म नाहीये. अर्जुन म्हणाला की मी संन्यास घेतो आणि भगवंतांनी सांगितलं तू युद्ध कर. तर ह्या भौतिक संसारातील धर्मयुक्त जबाबदाऱ्या पार पाडणं हे देखील अध्यात्म आहे. परिस्थिती न बदलता आपली मनस्थिती कशी बदलू शकतो ज्यावेळेला कठीण संकट जीवनामध्ये येतात, हे अध्यात्म आहे.
मंदिरात जाणं आणि केवळ शरीर देवधर्मासाठी लावणं नाही, तर मन कसं शुद्ध करू शकतो, मनमनाभव मत बघतो मध्याची मन मज करू, हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे तीर्थयात्रा करणं, मंदिर भटकणं हे नाहीये. आपलं हृदयस्थ परमेश्वराचा शोध घेणं हे अध्यात्म आहे. स्वार्थ होऊन धनसंपत्तीसाठी पुत्रम देई, हे दे देवा ते दे, हॉटेलमध्ये वेटरकडे जसं आपण ऑर्डर करतो तसं मंदिरात जाऊन हे दे ते दे देवा, या ऑर्डर न सोडता निस्वार्थीपणे देवदेश धर्माची सेवा करणं याला अध्यात्म म्हटलेलं आहे. प्रपंच स्वार्थासाठी जगणं नाही, तर पुरुषार्थ आणि परमार्थासाठी जगणं हे अध्यात्म आहे. कान्होजी जेथे देखील प्रतापगडावर आले. प्रतापगडावर आल्यावर त्यांनी काय केलं? देशमुख मावळे मावळे जमवले. त्यांनी अनेक देशमुखांना, पाटलांना, कुलकर्ण्यांना सगळ्यांना प्रतापगडावर जमा केलं आणि आपली सेना बांधणीचं काम त्यांनी केलं. नेताजी पालकर आले आणि इतरही काही मोठे मोठे आपले सेनापती आलेले आहेत प्रतापगडावर आणि प्रतापगडावर सप्टेंबर ला बातमी आली. 1659 वर्ष आहे. 5 सप्टेंबरला सईबाईंचं निधन झालं. लक्ष्मीनारायणातल्या जोड्यातली लक्ष्मी देवी, छत्रपतींची पत्नी, हा देह सोडून गेला. तोच खबर आली कडुदर, दुखी झाला दरबार, राणी सईबाई राजगडावर कैलासवासी झाल्या. छत्रपतींना अतोनात दुःख झालं, पण त्या दुःखापायी त्यांची मनस्थिती मात्र ढळली नाही. त्यांचा पुरुषार्थ मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मरेक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात. एक जण मेला, उद्या आपला पण नंबर लागणार आहे. मृत्यूमुळे व्यतीत न होता, दुःख न होता, आपला पुरुषार्थ आणि परमार्थासाठी मी कसा वाटचाल करेल, इकडे माणसाचं केंद्र असलं पाहिजे. पुरे ना जनी लो बरे शोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. नको नको त्या गोष्टींची व्यर्थ चिंता आपण वाहत असतो, दुःखी कष्टी होत असतो. मनी मानवी व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. गडे भोगणे सर्व ही कर्म खोटे, मती मंदते खेद मानी वियोगे. अशा माझ्या श्लोकांमध्ये खूप सुंदर उपदेश करतात की आपलं मन स्थिर गंभीर बनवलं पाहिजे. सुख दुःखात आपलं मन कसं स्थिर ठेवलं पाहिजे. सुंदर उपदेश समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात करतात. आपण कधीतरी मनाच्या श्लोकात. आणि प्रतापगडावर आल्यावर रामदास स्वामींनी पहिल्यांदा काय केलं, तर त्यांनी हनुमंताच्या मंदिराची स्थापना केली. आणि आता प्रतापगडावर पण एक भवानी मातेचं मंदिर आहे, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धानंतर 1662 साली नेपाळच्या गंदकी नदीतून आणलेली शिळा आहे आणि ती स्वयंभू त्या मूर्तीपासून ती त्या ठिकाणी भवानी देवीची स्थापना झाली आणि साक्षात भवानी देवी माता तिथे तुळजापूरची भवानी माता त्या ठिकाणी प्रकटलेली होती. आणि ज्यावेळेला प्रतापगडावर समर्थ पण पार घाटामध्ये त्यांना भवानी मातेची अनुभूती आली आणि त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी सुंदर प्रार्थना लिहिली. तुळजापूर टाकेना चालली पश्चिमेकडे, पार घाटी जगन्माता सद्य येऊन राहिली. ही तुळजापूरची भवानी माता पश्चिमेकडे पार घाटी म्हणजे पन्हाळ प्रतापगडाच्या पायथीशी आलेली, तो अनुभव समर्थांना त्या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी भवानी मातेचं दर्शन समर्थ रामदास स्वामी पण त्या ठिकाणी करतात. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तुझे तर तुझला दिल्ले म्याते कोठून आणले, संकटे वारिली नाना रक्षिले बहुतापुरी. आई तू आजपर्यंत खूप काही केलेलंस, पण आज मला रोकडी प्रचिती पाहिजे. काय पाहिजे मला रोकडी प्रचिती? एकची मागणी आता द्यावे ते माझं कारण आहे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाची देखता. तुझा या शिवाजी राजा तू वाढव याला. तुष्ट संवारिले मागे, तू आधी खूप राक्षसांचा वध पूर्वी केलास
ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. आज आम्हाला आता तू पराक्रम करून दाखव. देवाची राहिली सत्वे, तू सत्व पाहसी किती, भक्तांसहसी वाढवी वेगी, इच्छा पूर्ण परोपरी. रामदास म्हणे माझे सर्व अतुर बोलणे, क्षमावे तुळजा माते, इच्छा पूर्ण चिते करी. हे भवानी माता, दाखव रोकडी प्रचिती दे आता. या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण कर, या राक्षसाचा तू वध कर. समर्थ रामदास स्वामी पार घाटामध्ये प्रतापगडाजवळ ही प्रार्थना करतात भवानी मातेला. आणि दासबोध असेल तर 18व्या दशकातला 6वा समास उघडून बघा. अफजल खानाच्या वधापूर्वी छत्रपतींना केलेला सुंदर उपदेश याच्यामध्ये समर्थांनी दिलेला आहे. काय म्हणतात ते आपण ऐकूया. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीजे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, अरे मनाची शोभा महत्वाची आहे. तुम्ही बारीक कोट बूट सूट घालताय, पॉश गाडीत ना फिरताय, मस्त बरेचसे फेअर अँड लवली फेअर अँड हँडसम केमिकल्स लावताय, शृंगार बाहेरून करताय, पण मन जर चांगलं नाहीये, शुद्ध नाहीये, काय उपयोगाचं. मग मनाला शृंगार कसा करायचा, मनाचं डेकोरेशन मेकअप कसा करायचा, समर्थ खूप छान सांगतात. विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीचे. विवेकाने, बुद्धिमत्तेने, विचारांनी आणि राजकारणाने, मॅनेजमेंटनी आपण आपलं मन शृंगारीला पाहिजे. शरीर सुंदर सतेज, वस्त्रभूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पावे. जर तुम्ही म्हणता तुम्ही बाहेरून खूप छान कपडे घातलेत, पण आतून जर चातुर्य बीज नसेल तर काय उपयोग. आता या ठिकाणी चातुर्य म्हणजे बुद्धी होतं, आणि बीज या शब्दाचा अर्थ एक होतो शिवाजी महाराजांना केलेला उपदेश. बीज म्हणजे तुम्ही बाहेरून भरपूर कपडे घातलेत, पण आतमध्ये चिलकत नाही घातली तो उपयोग नाही. तर बीज या शब्दाचा अर्थ चिलकत, सगळ्यांना कळतं ना, कपड्यांच्या त्या बाहेरील ड्रेसच्या आतमध्ये एक कवच, प्रोटेक्टिव्ह कवच, एक लोखंडासारखा असा प्रोटेक्टिव्ह कपडे घातले जायचे, त्याला चिलकत म्हणायचे, अंगारखा म्हणायचे. एकांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्याय नीती अंत्यकरणी घेणार. अरे राक्षसी लोक आहेत, ते कधी सुधारणार नाहीत. यांना मिसाईल पाठवून आक्रमण करून यांना उद्ध्वस्तच करावं लागणार. यांच्यासाठी सर्व समभाव, सर्व धर्म समभाव, यांच्यासाठी काय म्हणतात, अहिंसा, लेदी आजादी बिना खडक बिना डाळ, हे असले काही उपाय, एका गालावर मारलं दुसऱ्या गालावर मारा, अहिंसेचा कोणताही मार्ग यांच्यावर चालणार नाही. त्यांना किती खायला प्यायला घाला, यांच्याशी किती दोस्ती करा, राक्षसी वृत्तीचे काही लोक हे वधिलेच पाहिजेत. समर्थ सांगतात, ऐते लोंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मार जनी, राक्षस जाणावे. देशद्रोही तितके कुत्ते, मारोनी घालावे परते. समर्थ म्हणतात, कुत्र्यासारखे देशद्रोही आहेत, त्यांना मारूनच टाकावं लागेल. देव मस्तकी धरावा, अवघा हल्ला कल्लोळ करावा. समर्थ म्हणतात. अधर्मीयांचा शेवट अवश्यच आहे. समर्थ म्हणतात, समयासारिका समय येना, नेम सहसा चालेना, नेम धरता राजकारण अंतर पडे. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोनी चालावे, हट निग्रही न पडावे विवेकी पुरुषे. दर वेळेला तुमची एकच चाल सफल होईल असं नाही, परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्या चाली युक्ती बदलाव्या लागतील. बहुतची करिता हट, तेथे येऊन पडेल तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. आणि म्हणतात, युक्ती बुद्धी शक्तीने काही करून या राक्षसाचा एकाचा शेवट झालाच पाहिजे. अधर्मीयांची हिंसा हीच अहिंसाच आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, परित्राणाय साधूना, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अरे भगवंतांना अनेक अवतार घ्यावे लागले अधर्मीयांचा नाश करायला, ते शांतता कधी प्रस्थापित करू शकले नाही. दुर्योधनाकडे शांततेचा प्रस्ताव घेऊन गेले, दुर्योधनाने ऐकलं नाही. शेवटी कुरुक्षेत्राचं युद्ध कृष्णालाही
थांबवता आलं नाही. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करावा लागला. अरे हिंसेनेच धर्माचं रक्षण भगवंतालाही करावंच लागलं. अहिंसेचा मार्ग त्यांना अवलंबता नाही आला. आजच्या कलियुगामध्ये कुठल्या अहिंसेने समाजामध्ये शांतता प्रस्थापित होणार आहे? कारण हे राक्षसी लोकांची बुद्धी ही अहिंसेचा मार्ग समजून घेण्याची साठी नाहीच आहे. कारण त्यांच्या डोक्यात ते जिहाद भरलेलंच आहे, रक्तात त्यांच्या भरलेलं आहे. त्यांना आक्रमण करावेच लागणार. शेप काय म्हणतात ते, क्षेपणास्त्र आणि सगळे आक्रमण करून त्यांना उभवाच लागणार. सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय ना? व्हिडिओ क्लिअर आहे ना? आम्ही पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एका डोंगरावर घनदाट जंगलामध्ये आज आलेलो आहे. इकडे चालत आलोय आणि इकडून कसं बस खिडकीजवळ बसून आम्ही क्लास घेण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवंताची कृपा आहे, आज अजूनपर्यंत आपला क्लास व्यवस्थित चालला. त्या दासबोधाच्या या अध्यायामध्ये छत्रपतीने उपदेश केलेला आहे. बरे ईश्वर आहे साभेमानी विशेष तुळजा भवानी परंतु विचार पाहुनी कार्य करण. अरे तुमच्यावर तुळजाभवानी मातेची कृपा आहे, याच्यात निश्चितच काही शंका नाहीये. पण विचार पाहुनी कार्य करा, अखंडची सावधान. आयुष्यामध्ये समर्थांनी नेहमी सांगितलं सावधान राहायला पाहिजे. कोण आपल्या जवळचे व्यक्ती, इंटरनेट, मोबाईल कधी आपला घात करेल सांगता येत नाही. लोक सोडा, आपल्या हातात असलेला मोबाईल आपला कधी घात करेल. जंगली रमीवर किती तुम्ही 5 लाख घालून बसा सांगता येणार नाही. नाही का? आजकाल किती सारे बँक करप्सी आणि किती काय काय तुमचं ओटीपी वगैरे मागून तुम्हाला लुबडलं जातं. अखंड सावधानता पाहिजे आपल्याला. अखंडची सावधान बहुत काय करावी सूचना परंतु काही एक अनुमान आणले पाहिजे. समर्थपासी बहुत जन राहिला पाहिजे स्वाभिमान निश्चळ करून या मन लोक असती. म्लेच्छ दुर्जन उदंड बहुता दिसांचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे. आणि नंतर म्हणतात की आपल्याला जी पण काही बुद्धी प्राप्त झालेली आहे, आपल्याकडे जे पण काही गुण आहेत, विशेषता आहे, धारिष्ट आहे, हे देणे ईश्वराचे आहे. यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. याचा अर्थ असा की कोणताही अहंकार न बाळगता आपण सर्व काही परमेश्वर आपल्याला मदत करतोय या नम्र भावाने आपण सेवा केली पाहिजे. अहंकार शून्यता. हा मी प्रचंड देवदेश धर्मासाठी भरपूर कार्य करणार आहे. भगवंताची कृपा, गुरूंची कृपा. प्रेणादपी सुनिचेना करोरपी सहिष्णुना. हा नम्र भाव देणे ईश्वराचे, ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. तरच आपल्याकडून अद्भुत. आणि ते या ठिकाणी छत्रपतींचं गुणगान करतात. धर्म संस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. धर्म संस्थापनेचे नर, जे धर्म स्थापनेसाठी जे जे काही कार्य करतात त्यांच्यातून ईश्वर प्रकट होतो. अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. तर आपल्यातही आपण भगवंताचा अंश जागृत करणं आवश्यक आहे देश धर्माच्या सेवेसाठी. आणि आपणही धर्मासाठी जर जगलो, आध्यात्मिक साधना केली तर आपल्या हृदयातही परमेश्वरी अंश जो आहे तो जागृत होईल. आपल्या हृदयातही तो अवतार घेईल परमेश्वर. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. अफजल खानाचा वकील, अफजल खानाची सेना 35,000 ते 40,000 सेना वाईमध्ये येऊन पोहोचली. आणि वाईमध्ये आल्यानंतर त्यांचा वकील जो होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, याला अफजल खानाने प्रतापगडावर पाठवलं. आणि प्रतापगडावर आल्यावर हा अफजल खानाचा संदेश घेऊन आला. त्यांचा वकील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये त्याला हजर करण्यात आलं.
दिलाय की तुमचे वडील हे आम्हाला कसे भाई भाई, आपण सगळे एकच आहोत, तुम्ही आम्हाला भेटीला या, आम्हाला शरणागत व्हा, आम्ही तुम्हाला शहाच्या दरबारात हजर करू आणि आम्ही तुम्हाला मोठा मान देऊ, असं अफजल खानाचा निरोप कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, युक्ती केलेली. अफजल खानाचा हा, आम्हाला पण अफजल खान काकांसारखा वाटतो, आम्हालाही त्याला भेटायचं आहे, आम्हालाही शरणागत व्हायचं, आमची चूक झाली, आम्हाला चूक आमची कबूल आहे, आम्ही खूप घाबरलोय, पण आम्ही वाईला येऊ शकत नाही, आम्हाला खूप पश्चाताप झालाय, पण अफजल खानाला जावळीच्या खोऱ्यात घेऊन या, घनदाट अरण्यामध्ये. गडाला तुम्ही गेलात, प्रतापगडाला, तुम्हाला कळेल, आम्ही आताच नुकतंच एक विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाऊन आलो. काय कठीण खोर आहे ते, बाप रे. तो म्हणाला की मी घाबरलोय, अफजल खानांना मी शरणागत होणार आहे, पण त्याला जावळीच्या खोऱ्यात येण्याचं. आणि आता छत्रपतींनी त्या कृष्णाजी भास्कराचं ब्रेन वॉश केलं, त्याच्या डोक्यात कसं काही हेच टाकलं, छत्रपती शिवाजी घाबरलेत, 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 घाबरलेत. हा कृष्णाजी भास्कर आला आणि शिवाजी घाबरलाय, शिवाजी घाबरलाय. आणि त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, आपला वकील यांना खानाकडे पाठवले. वस्त्र, रत्ने, अलंकार, नजराणा घेऊन ते गेलेले. त्यांनी त्याच्या अफजल खानासमोर ठेवलं आणि त्यांनी सांगितलं, शिवाजी घाबरले, राजे घाबरलेत, तुम्हाला शरणागत आलेत, पण तुम्ही तिकडे. खान विचार करीत असे मनी, किमती नजराणा पाहुनी, किती केली ही नावाजणी, शिवाजी हे डरपोक. तो म्हणाला, मला 3 दिवस विचार करायला लागला. 3 दिवस पंताजी गोपीनाथ त्याच्या याच्यामध्ये राहिले, कोणाच्या, अफजल खानाच्या छावणीमध्ये राहिलेले, आणि त्या ठिकाणी त्याच्या छावणीचे निरीक्षण करतात. आणि या ठिकाणी त्याच्यावर सारखं बिंबवलं गेलं की राजे घाबरले आणि तुम्ही तिकडे जावळीच्या खोऱ्यात चला. सांगितलं की अफजल खान, आपके डरपोक है कि ये लोग आपको बोल रहे हैं कि आप नहीं जावली जा सकते, आपको किसकी हिम्मत है, आपको कोई आ, मतलब आपको कोई कुछ कर सकता है, हानी पहुंचा सकता है. अहंकार त्याचा हे झाला अजून. जे जे त्याला म्हणाले की तुम्ही जाऊच्या खरं जाऊ नका, त्याला जाऊन त्यांनी थप्पड मारले. आणि हा म्हणाला, अहंकारापैकी बघा, अहंकाराने कसे चुकीचे निर्णय घेतले गेले. अफजल खानाचा अहंकार जागृत झाला. मी म्हणजे कोण, चावडीच्या खोऱ्याचं काय होणार आहे, अरे मी नाही घाबरत. 35,000ची सेना, 35-40,000ची सेना घेऊन आला होता, आणि 10,000ची सेना वाईट ठेवली, 10,000ची सेना त्याने महाबळेश्वरला ठेवली, आणि एक 20-22 हजाराची सेना घेऊन तो जावळीच्या खोऱ्यात उतरले. त्याच्यात उतरतानाच किती एक मेले, किती सारं नुकसान त्याचं झालेलं आहे, अहंकारापायी. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या डोक्यात सारखं बिंबवलं गेलं, शिवाजी घाबरलाय, शिवाजी घाबरलाय. त्याची सेना जावळीच्या खोऱ्यात आली, पण त्यांनाही तेच वाटलं, अरे शिवाजी तो डरपोक है, शिवाजी तो डर गया है, अभी हम जीत गए हैं, अभी बस शिवाजी को यहाँ से लेके भागना है. बघा, म्हणून मुलांवर आपण संस्कार काय करतो, बाळा तू याला होणार नाही, बाळा तुझ्याने होणार नाही. आपण जे संस्कार करू तेच गोष्टी होणार असतात. जिजामातेचा आशीर्वाद घेऊन ज्या वेळेला राजगडावरून प्रतापगडला निघाले शिवाजी महाराज, जिजामातेने काय सांगितलं, हे शिवबा, संभाजीचे उसणे घेणे, मज कुंतीचे पंक्तीच बसविणे. छत्रपतीच्या भावाला संभाजीला याच अफजल खानाने मारलेलं असतं. जिजामाता म्हणते की त्या संभाजीचं उसणं चुकतं करायची वेळ आलेली आहे, आणि मला कुंती महाराणीच्या पंक्तीत बसव. जसं पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला आणि कुंती महाराणीला सन्मान दिला, तसं मला पण तू काय कर, कुंती महाराणीच्या पंक्तीत बनव, बसव.
असं जिजामाता सांगते. एखाद्या आई म्हणाले आजकाल सांगतात बाळा नको जाऊस. आता मी कितीतरी मुलं पावलेत, 20-22 वर्षाची मुलं झालेत. अरे त्यांनी सर एकट्याने प्रवास नाही केला कधी, तो एकटा कसा जाणार. असं गोष्टी म्हणजे काय बोलायचं. कधी ट्रेन मध्ये नाही बसला. मागे मी एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी एक मुलगा माझ्यासोबत एका कार्यक्रमाला निघाला. तर गाडी आम्ही त्या दिवशी टमटमनी गेलो. तर तो मुलगा मला म्हणाला, 12वीचा मुलगा म्हणाला, सर मी पहिल्यांदा आयुष्यात टमटम मध्ये बसलेलो. काय आजकाल मुलांना ओव्हर प्रोटेक्शनच्या नावाखाली नाजूक आणि कमकुवत बनवत चाललेला आहे आजचा समाज. जिजामाता म्हणते रे, संभाजीचं उसणं घेणं तो ठार झालाच पाहिजे. जिजामाता सांगते. काय पराक्रम भरलेला आहे जिजामाताने. आणि इकडे अहंकार आणि अफजल खान कमकुवत बनत चाललेला आहे. मग प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आलेला आहे. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी ते सगळे त्या ठिकाणी राहतात. छत्रपतींचे वकील पंताजी गोपीनाथ गेले आणि त्यांनी सांगितलं की आपण प्रतापगडाच्या आणि ज्या ठिकाणी यांची छावणी होती त्याच्या बरोबर मध्य मध्य ठिकाणी आपण भेटणार आहोत. त्या ठिकाणी एक शामियाना उभारलेला आहे. तुमच्या सोबत 10 सैनिक घ्या, आमच्या सोबत 10 सैनिक असतील. आणि असं ठरलं कोणाकोणाला सोबत घ्या. आणि दिवसही ठरला भेटीचा. 9 नोव्हेंबरची रात्र आहे. 9 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर सगळ्या त्यांच्या मावळ्यांसोबत बसलेले आहेत. प्लॅनिंग करतात. नेतोजी पालकरांना त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठे राहायचं, कोणी कुठे राहायचं. छत्रपती महाराज पूर्णपणे प्लॅनिंग करतात. आणि पंताजी गोपीनाथ तो संदेश घेऊन अफजल खानाकडे त्यांनी एक चाल केली. अफजल खानाकडे गेल्याने अफजल खानाला म्हणाले की तुमच्याकडे जे व्यापारी आलेले आहेत ना, त्यांच्याकडे तर रत्न मोती शिवाजी महाराज खरेदी करू शकतात इच्छितात. त्यांना जरा किल्ल्यावर पाठवता का. मग हे व्यापारी वर किल्ल्यावर गेले. त्यांचे रत्न मोती शिवाजी महाराजांनी खरेदी केले. आणि त्यांना म्हणाले 2 दिवसांनी मी तुम्हाला देतो. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ते रत्न हिरे घेतले, शामियाना सजवलेला आहे. आणि अचूक प्लॅनिंग. दुसऱ्या दिवशी कसं कोठून झाडाझुडपांमध्ये नेताजी पालकरांचं सैन्य कुठे लपेल, अजून सेनापती कुठे कुठे लपतील जंगलामध्ये, कसं त्याच्या सैन्यावर आक्रमण करतील, ही व्यवस्थित प्लॅनिंग पूर्ण 9 नोव्हेंबर 1959 साली व्यवस्थित छत्रपतींनी प्लॅनिंग केलेले, विवेक बुद्धियुक्त नियोजन केलेलं आहे. योग्य युक्तीने बुद्धीनेच अनेक युद्ध छत्रपतीने जिंकलेले. या ठिकाणी पाहाल आपण तर 40,000ची सेना घेऊन आलेल्या अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराज युक्तीने आणि बुद्धीने कसा वध करतात. शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात, यत्न तोची देव जाणा, उद्योगिनम पुरुषो सिंह उपैती लक्ष्मी, दैवम ही दैवम इति का पुरुषा वंदती, दैवम नियत्य कुरु पौरुषम आत्मशक्त्या यत्ने कृते यदी न सिद्ध्यती न कोत्र दोषा. की मेहनती व सिंहासारखा धाडसी पुरुषच लक्ष्मीला प्राप्त होतो. जो नशिबावर अवलंबून बसतो त्याला आयुष्यात काही प्राप्त होत नाही. युक्ती बुद्धी आणि प्रयत्नांची जोड असेल तर माणूस नक्कीच यशस्वी होतो. युक्ती केलेली आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे 9 नोव्हेंबरची रात्र सरलेली आहे. आणि 10 नोव्हेंबर 1659 साली अफजल खान वधाचा दिवस. गोपीनाथ सकाळी खाली आलेले प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि अफजल खानाला भेटतात. आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं खानाच्या छावणीत बहुत आनंद, कबुतरे फडफडती स्वच्छंद. सगळ्यांना आनंद झाला, अरे शिवाजी आता मिळालाच. कानही मनात मांडे खाई, करावी न लागता लढाई. अरे लढाई न करतात आज शिवाजीला आम्ही वरून पकडून आणू. बघा
पंताची गोपीनाथ त्यावेळेला आले आणि पाहतात तर काय, आज सकाळीच नवरदेवासारखं नटून तटून तयार, दुपारी भेटायचं पण आज सकाळीच तयार निघाला. पण यांनी 1,500 सैन्य सोबत घेतलं. पंताजी गोपीनाथ बोलले शिवाजी राजे भेटायला येणार नाहीत. बघा वकिलाचा किती महत्वाचा रोल आहे. त्यांनी सगळ्या 1,500 सेनेला तिथंच ठेवायला लावलं आणि केवळ 10 सैनिक घेऊन आणि पालखी उचलणारे भोई एवढ्यांनाच घेऊन ते त्याला घेऊन शामियान्यामध्ये आले. शामियानात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आपण पाहूया, फार महत्वाचं आहे. महाराजांनी प्रतापगडावर प्रातस्नान आटोपल्यावर पूजिलेशी भवानी शंकर शांत चित्ताने तेदवा. सकाळी त्यांनी भवानी शंकराची पूजा केली. डगमगले नाही किंचित जगदंबेवरी निष्ठा नितांत श्रीचेच कार्य यश निश्चित प्रयत्न कसूर नाहीच. महाराजांनी केले स्मरण जगदंबा आणि पार्वती रमण. पार्वती रमण म्हणजे महादेव. मातेचेही मनोमनी केले नमन जिजा मातेच करू लागले पोशाख. शिरी चढविला मंदिर त्यावरी बांधला खोविला तुरा मोत्याचा. पूर्ण दक्षता सावधानता त्यांनी बाळगलेली. तलवार अडकविली म्यानात बिचवा बसविला असतनीत आईचा पोशाख करून ते निघाले. मग भवानी मातेच्या मंदिरात गेले. भवानी मातेचं त्यांनी दर्शन घेतलं. ब्राह्मणासी करुणी वंदन महाराजही निघाले. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं निघताना तवेस देणू गोमातेचं दर्शन केलं आणि वासरासकट गोमातेचं दान केलं ब्राह्मणांना. मी पण एक सुंदर गोशाळेत आलो, गोशाळेतच बसून क्लास घेतोय आणि मग निरोप सर्वांचा घेऊन महाराज निघाले अफजल खान. पाहिलं की शामियानामध्ये अफजल खानासोबत वकिलाच्या व्यतिरिक्त अजून एक कोणतरी व्यक्ती आहे. त्यांनी आपल्या वकिलांना पाठवलं पंताजी गोपीनाथांना आणि सांगितलं की त्यांना सांगा तिसऱ्या माणसाला बाहेर काढा. मग अफजल खानाने कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वकिलाला आपल्या सोबत ठेवलं आणि त्यांच्यासोबत तिसरा सय्यद जो होता त्याला बाहेर काढलं. मग छत्रपती शिवाजी महाराज किती आणि गोड बोलायला लागला, आलिंगन द्या मला महाराजांना, तो म्हणाला. तर त्यावेळेला काय झालं बघा, महाराजांनी युक्ती केली. अफजल खानाने आपली तलवार काढली आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याकडे दिली. छत्रपतींनी आपली तलवार काढली, आपले वकील पंताजी गोपीनाथांकडे दिली. पण जसजशी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाकडे पावलं टाकत होते, पंताजी गोपीनाथ पण हळूहळू त्यांच्या मागे मागे जात होते. आणि जसं त्यांनी मिठी मारायला घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पाऊल मागे येऊन गोपीनाथांच्या हातातली तलवार घेतली आणि सरळ ती तलवार अफजल खानाच्या पोटात खुपसली. हे त्यांच्यासोबत असणारे कवींद्र परमानंद लिहित आहेत. त्यांनी तलवार खुपसली आधी आणि मग विश्वाने वगैरे त्यांच्या आतड्या बाहेर काढल्या. आणि असतो तर ज्या वेळेला त्यांनी तलवार खुपसली त्यावेळेला अफजल खानाचा वकील ब्राह्मण कृष्णाजी भास्कर मराठा असून देखील त्यांनी छत्रपतींवर आक्रमण केलं. बघा काय गुलामगिरी होती. छत्रपतींना त्याचा वध करावा. सय्यदाने छत्रपतींवर आक्रमण केलं पण त्याचा जीवा महाला तिथे आला आणि त्याने वरच्यावर त्याचा हात उडवला. अफजल खानाचं सोबत आलेले 10 लोक तिथे मारले गेले. कावजीने तर खानाचं मुंडकं कापून घेतलं. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना विजय मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि तो तिकडे याची भेट झाली. अफजल खान जिंकला पण त्याला माहित नाही जंगलामध्ये लपलेल्या सगळ्या मराठी सैनिकांनी आक्रमण केलं. त्यांच्या तलवारीमध्ये कोण होती, भवानी माता प्रकट झाली आणि ते दणादण 5,000 केवळ आपलं सैन्य होतं पण जवळपास अफजल खानाचे 22,000 सैन्य कापून काढले. अफजल खान अल्लाह अल्लाह तोबा तोबा ऐसा कैसे वाह मरहब्बा शैतानाने तो कर दिया लंबा बचाव बचाव करीत असे एकच उठला गदारोळ. मला वाटतं काल पण असंच झालेलं आहे कुठेतरी आपल्या बॉर्डरवर पाकिस्तानमध्ये पण तिकडे पण असाच आवाज आला असेल. अल्लाह अल्लाह तोबा तोबा ऐसा कैसे वाह मरहब्बा.
मोदी ने तो कर दिया लंबा, बचाव बचाव करीत असे. एकच उठला गदारोळ, मराठ्यांनी मांडला धुमाकूळ. रक्ताचे पाठ अमंगळ तेथे वाहू लागले. तुळजापूरची ती भवानी काली मातेचे ते रौद्र रूप घेऊन मराठ्यांच्या त्या तलवारीने सूड घेऊ लागली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीच्या गर्जना झाल्या आणि अफजल खानाची 22,000ची सेना कापली गेली त्या ठिकाणी. चॅट बॉक्सवर टाईप करून टाका, जय भवानी, जय शिवाजी. आणि अशा प्रकारे प्रतापराव मोरे, मुसे खान, अंकुश खान, हे काही काही होते त्याच्या सरदार, हे तर पळूनच गेले तिथनं. आणि बरेचसे झुंजार घाटगे, अंबर खान, रणदुल्ला खान सारखे काही लोक पकडले गेले, कैद झाले. हत्ती, उंट, कितीतरी बैल आणि कितीतरी मौल्यवान रत्न, हिरे, संपत्ती त्यावेळेला आपल्याला मिळाली. 10 नोव्हेंबर 1959 छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अखंड सावधानता, विवेक बुद्धी, निष्ठा, उत्तम मार्गदर्शन यावर छत्रपतींनी विजय मिळवला. तोच अहंकार, भोग वृत्ती याने अफजल खान मारला गेला, अधर्मी. तर समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात की माणूस अपयशी कसा ठरतो. तेवढं आपण पाहू. आपल्याला 11:30 पर्यंतचा वेळ आहे, अजून एक 10 मिनिट आहेत. हा एवढा भाग आपण पाहूया आणि आपण थांबूया. दुश्चितपणे शत्रू जिणे. समर्थ म्हणतात दुश्चितपणे कार्य नासे, दुश्चितपणे चिंता बसे. की जो दुश्चित असतो, कन्फ्युज असतो, त्याच्या आयुष्यामध्ये ध्येय एका ठिकाणी फोकस नसतं, आयुष्यात काय करायचं त्याची ध्येय निश्चिती झालेली नाही, त्या व्यक्तीचं सर्व कार्याचा नाश होतो. दुश्चितपणे शत्रू जिणे, त्याचा शत्रू पण त्याच्यावर विजय प्राप्त करतो. दुश्चितपणे जन्म मरणे. म्हणून आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, स्वराज्य माझा जन्मसिद्धाधिकार आहे. आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित पाहिजे. आज आपण जाता जाता हा धडा घेऊया. आयुष्यात आपल्या पुढे महान लक्ष पाहिजे, ध्येय निश्चिती पाहिजे आपल्या पुढे. आपलं ध्येय निश्चित असेल तर आपण नक्कीच यशस्वी होणार. आणि जो निश्चित आहे, नाही आहे, यशस्वी होणार. दुश्चितपणाचं रूपांतर होतं आळसामध्ये. त्याची सेना काय झाली होती, महान लक्ष तर नव्हतं. शिवाजी तो जीत गया, डर गया, हम तो जीत गए, आळसामध्ये राहिले. दुश्चितपणाने आळस निर्माण होतो. ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैसा त्यासी, जयाचे जीवी अहर्निशी आळस बसे. आणि हा आळस काय करतो माणसाला, त्याचा विचार, आचार, प्रयत्न सगळे डुबवून टाकतो. आणि ह्याच्या उलट छत्रपतींकडे होतं, ते अनिश्चित होतं, आळसाला कुठे स्थान नव्हतं. अरे 9 नोव्हेंबरची रात्र पूर्ण जागून काढली, सकाळपासून संध्याकाळी रात्रीपर्यंत युद्ध केलं, अफजल खानाचा वध केला. आणि रात्री 2-3 वाजले त्या युद्धाला. सकाळी छत्रपती महाराज दुसऱ्या मोहिमेवर निघाले. बघा, हे आणि या आळसातून काय निर्माण होतं, निद्रा, वासना निर्माण होते, विवेक बुद्धी नष्ट होते आणि आयुष्याचा नाश होतो. म्हणून आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात माणसाचे 3 शत्रू आहेत, आळस, निद्रा एक, दुश्चितपणा आणि चुकीचे प्रयत्न. हे 3 माणसाचे शत्रू माणसाला अपयशाकडे घेऊन जातात. आळसे निद्रा वडली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सुबुद्धी निश्चयाची. दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास, निद्रा विळासे केवळ नाश आयुष्याचा. निद्रा, आळस, दुश्चितपणा ह्याची मूर्खाचे लक्षण, येणे करिता निरूपण उमजेची ना. म्हणून माणसाकडे काम वेळही झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोणाचं काही मत, कोणाला काही मांडायचं आहे, कोणाचे काही विचार कसे असतील तर आपण घेऊया, नाही तर मग आपण इकडे येऊ. मला काही म्हणायचं आहे का?
चॅट बॉक्स वर टाकलं तरी चालेल किंवा हे करू. chat box मध्ये. कोणाचे काही प्रश्न तर नाहीच आहेत. कोणाला काही मतं मांडायची असतील, माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर आपण. ठीक आहे, सगळ्यांना रेकॉर्डिंग भेटेलच. आपण या ठिकाणी थांबूया, आपण एक प्रार्थना करूया आणि आपण या ठिकाणी आज थांबूया. धर्माच्या करिता आम्हास रामाने धाडियले, हे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लादले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा, नम्रत्वतेने असे, इच्छा हो मानसी करीतसे, हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ. तुला सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.